सर्वांना नमस्ते. माझं नाव मनस्वी योगिनी उत्तम पाटील आहे आणि मी UPSC 2025 ची प्रिलिम्स पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर केली. यामागचं सर्वात मोठं योगदान चाणक्य मंडल परिवारच्या हार्टबीट बॅचचं आहे, ज्याची मी विद्यार्थी होते. हार्टबीटमुळे मला कशी मदत झाली, हा प्रिलिम्सचा हा जो कठीण टप्पा आहे तो पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण करण्यासाठी. तर हार्टबीट एक खूप डिसिप्लिन्ड आणि टार्गेट बेस्ड अप्रोच आहे की UPSCचा जो हा आपण ज्याला म्हणतो की खूप मोठा माउंटन आहे तो पार करण्यासाठी हार्टबीट एक टार्गेट ठेवते आणि ते हळूहळू आपण पूर्ण करत जातो, ज्याच्यामुळे जो असंभव वाटणारा जो काही अभ्यास आहे तो एका लिमिटेड टाइम मध्ये कम्प्लीट होऊन जातो आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की आपण सगळं केलं आहे. ज्या चुका जनरली फर्स्ट अटेम्प्ट मध्ये करतात ते टाळण्यासाठी मला मदत झाली. सिनियर सोबत बोलून, फॅकल्टींच्या गायडन्स खाली, प्रत्येक मॉड्यूलमध्ये कोणता सब्जेक्ट कसा अभ्यास करायचा हे नक्की कळत गेलं मला. आपले मॉक टेस्ट होतात हार्टबीटमध्ये प्रत्येक मॉड्यूल नंतर किंवा प्रत्येक मॉड्यूल सुरू असताना, फुल लेंथ असतील, हे सगळे जे होतात ह्याच्याने कळते की कोणते एरियाज माझे स्ट्रॉंग आहेत, कोणते एरियाज माझे वीक आहेत. ज्या चुका मी ऍक्च्युअल एक्झाममध्ये करणार होती त्या मला पहिल्यांदाच करता येतात आणि पहिल्यांदा मॉक टेस्टमध्येच मला ते सुधारता येतात आणि त्याच्यामुळे ऍक्च्युअल एक्झामला जाताना आपण ऑलरेडी एवढ्या चुका केलेल्या असतो की आपल्याला ते टाळता येतात परीक्षेच्या टायमामध्ये. दुसरं म्हणजे की टार्गेट बेस्ड अप्रोच असल्यामुळे, डिसिप्लिन असल्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो, इनर कॉन्फिडन्स येतो आणि आपली जी फर्स्ट अटेम्प्टची जी एन्झायटी असते ती कमी होते. ही अनसर्टनिटी डील करण्याची आपली क्षमता वाढते. अजून हार्टबीट बद्दल सांगायचं झालं तर करंट अफेअर्सवरती खूप मास्टरी येते, कारण की दररोज करंटचे सत्र होतात आणि त्यामुळे होते काय की UPSCचं जे अनप्रेडिक्टेबल नेचर आहे ते थोडंसं कमी वाटते, त्याची भीती जरा कमी होते, कारण की करंट अफेअर्सवरती एक मास्टरी येत असल्यामुळे आपल्याला प्रिलिम्सलाही ते लॉजिक बिल्ड होत जाते आणि त्याच्यामुळे फायदा होतो. CSATचे जे लेक्चर्स आहेत, जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी लागते UPSC साठी, ती त्या CSATच्या लेक्चर्स मधून क्लिअर होते, विच आय थिंक इज इनफ टू क्लिअर UPSC का CSAT. हार्टबीटमुळे मला झालेला फायदा हा आहे की मेंटर्स आणि जे स्टुडंट्स आहेत, तर आमच्या सगळ्यांच्या कलेक्टिव्ह एफर्ट्सची हार्टबीट एक साधना आहे. आपण एक कंडेन्स्ड एफर्ट्स, आपल्या सगळ्यांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स देऊन एका ध्येयाकडे पोहोचण्यासाठी आपल्याला ती मदत करते.